हॅपी इंडिपेंडन्स डे मुलांनो. आजचा इंडिपेंडन्स डे जो आहे तो खूप स्पेशल आहे, कारण हा इंडिपेंडन्स डे आहे कोविड मध्ये, की ज्याच्यामध्ये आपल्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे, घराच्या बाहेर जास्त निघायचं नाही. पण तरी सुद्धा आपण हा इंडिपेंडन्स डे व्हर्च्युअली साजरा करत आहोत, आणि तो देखील लहान लेकरांच्या रॅली मधून. हो मुलांनो, दरवेळेस आपण संडे स्कूल पाहत असतो, बरोबर आहे. यावेळेस आपण करणार आहोत संडे स्कूल रॅली, आणि या रॅलीमध्ये असणार आहे काय सिंगिंग, डान्सिंग आणि खूप खूप सरप्राइजेस. आणि मुलांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण आपल्या संपूर्ण देशासाठी प्रार्थना देखील करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या संडे स्कूल व्हर्च्युअल रॅलीला. येस, आता आपल्या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन पास्टर जॉय करतील. पास्टर जॉय यांचा परिचय असा आहे की पास्टर जॉय स्टीव्हन्सन हे मुंबई येथील न्यू लाईफ फेलोशिपमध्ये पाळक आहेत, आणि ते आपल्यासाठी प्रार्थना करतील, देशासाठी प्रार्थना करतील, आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. Praise the Lord. I want to thank God for this day, even as we celebrate our Independence Day. I want to thank God for His goodness and graciousness upon each one of our lives. Also, in regards to this rally today, I want to thank God for Brother Amit and Dr. Sheetal Thakur for their enthusiasm, for their guidance, for organizing this program, which will be a blessing to many children in Maharashtra and beyond. And before I inaugurate this program, I wanted to pray for this rally, and also we will pray for our country at this time. So wherever you are, if you would please join with me in praying and thanking God. So let's look to the Lord in prayer. Father, I want to thank you for your goodness and your protection upon each one of our lives. We thank you for this program that is going to be inaugurated today and will be a blessing to many children. Oh God, as they watch, as they listen to the word and songs, let it be an encouragement in every little life. I pray, Father, for the blessing of this event. Also, we wanted to pray for our country. We pray for our president. We pray for our prime minister. We pray that we will have peace and prosperity in our nation. Also, we pray there will be safety and security in our borders. May every man, woman and child in our country will be blessed, Lord, at this time. We thank you once again that you are our good and gracious God. I pray all this in Jesus' wonderful name. Amen. I wanted to light the candle this time and inaugurate this rally. So please join with me as I light the candle. I want to inaugurate this program in the name of the Father, Son and the Holy Spirit. May God bless every child, everyone who will be watching this program. Thank you. Have a blessed time. हॅपी इंडिपेंडन्स डे फ्रेंड्स. आज आपण आपल्या संडे स्कूल रॅलीला सुरुवात करूया. तर कशाने सुरुवात करायची? यस, यू आर राईट. सिंगिंग, डान्सिंग अँड वर्शिप. पण वेट, सरप्राईज सरप्राईज. आज आपल्यासाठी टीचर्स डान्स करणार आहे, आणि सर्व टीचर्सला तुम्ही एका सॉन्ग मध्ये पाहू शकतात. सो लेट्स गो. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से.
तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. शाम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शाम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम. शाम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शाम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. To God, hallelujah. 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 फ्रेंड्स, आपल्या टीचरनी किती छान डान्स केला ना. इट वॉज रिअली गुड. आणि थँक्यू ऑल द टीचर्स की तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज, स्टोरीज, डान्स शिकवल्या. आणि फ्रेंड्स, आत्ताच तर तुम्ही टीचर्स डान्स पाहिला, पण आपले नन्हे शेर पण काही कमी नाहीत बरं का. नेक्स्ट पाहूया मैं डॅनियल. मैं
स्पेशल गेस्ट आलेले आहेत. ते आहे पास्टर प्रकाश गत्रे. पास्टर प्रकाश गत्रे हे इव्हँजलिस्ट आहेत, प्रीचर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते चिल्ड्रन मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी भरपूर ठिकाणी लहान मुलांमध्ये सेवा केलेली आहे. तर मी खरोखर देवबाबाच्या नावाला धन्यवाद देते की त्यांनी आपल्याला आज ते लाभलेले आहे. तर ओव्हर टू यू पास्टर प्रकाश गत्रे. सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तुम्ही सर्व आनंदित आहात, बरे आहात? माझा विश्वास आहे किंवा आशा आहे तुम्ही सर्व लेकरे आपल्या घरी आनंदी, सुरक्षित आणि सेफ असाल. चला तर मुलांनो, ही गोष्ट आपण ऐकूया. आणि ही गोष्ट एका मेंढपाळावर आधारित आहे. एक मेंढपाळ आहे, त्याला 99 मेंढरं त्याच्याजवळ आहेत. आणि हे सर्व एका डोंगराळ भागामध्ये राहतात, ज्या ठिकाणी उंच उंच डोंगर आहेत, जंगल आहे, ज्या ठिकाणी नद्या आहेत, नाले आहेत. आणि उंच उंच पर्वतावर गेल्यानंतर तिथून खाली पाहू शकतो खोरं आहे, दऱ्या आहेत आणि त्यावर वाढलेलं गवत देखील आहे. सुंदर सुंदर कुरणं आहेत, हिरवीगार कुरणं आहेत की जेथे या ठिकाणी मेंढरांना चरण्यासाठी सुंदरसा चारा आहे आणि पिण्यासाठी पाणी आहे. तर अशा सुंदरशा ठिकाणी हे मेंढपाळ आणि ही 99 मेंढर राहत आहे. आणि एवढंच नाही, या भागामध्ये रात्रीचा बर्फ देखील पडतो. संपूर्ण गावामध्ये, शहरामध्ये आणि झाडांवर, घरांवर, रस्त्यांवर बर्फच बर्फ साचतो. अशा थंडगार प्रदेशामध्ये हा मेंढपाळ आणि ही 99 मेंढरं जी त्याच्याजवळ आहे ती राहत आहे. एवढंच नव्हे, ह्या मेंढरांमध्ये एक असं एक मेंढरू आहे, ते आई मेंढरू आहे. त्याचं पोट मोठं झालेलं आहे आणि थोड्या दिवसानंतर ते मेंढरू एका छोट्या मेंढराला जन्म देणार आहे. आणि तसंच होतं. काही दिवसानंतर ते आई मेंढरू एका छोट्याशा मेंढराला जन्म देतं. आणि ते मेंढरू, छोटं मेंढरू खूप सुंदर असतं. त्याची जी लोकर असते पांढरी शुभ्र, डोळे काळे भोर, कान पटरलेले आणि ते मेंढरू इतकं नॉटी असतं, उन्हाळ असतं. जन्मल्या दिवसानंतर ते इकडं तिकडं पळू लागतं, उड्या मारू लागतं आणि ते पुढं हरून जाऊ नये म्हणून त्याची आई आणि हा धनगर त्याला वारंवार सांगतात की तू इथं तिकडं पळायचं नाही. पण इतकं सुंदर मेंढरू हे आहे. या चित्रामध्ये आपण पाहतो हा धनगर आहे आणि सुंदरसं पांढरं मेंढरू जन्मास आलं आहे. काय नाव सुचवाल बरं त्याला? कोणतं नाव द्याल? त्याचं नाव आहे स्नोवी. स्नो म्हणजे बर्फ. याचा जन्म बर्फामध्ये झाला, बर्फ असलेल्या प्रदेशामध्ये, आणि म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं स्नोवी. तो बर्फासारखा पांढरा शुभ्र दिसत आहे. आणि म्हणून हा जो छोटा मेंढरू आहे, या मेंढराचं नाव स्नोवी आहे. आणि वेळोवेळी हा धनगर त्याला स्नोवी म्हणून हाक मारायचा. स्नोवी, कुठे चालला असतो? इकडे तिकडे जाऊ नकोस. त्याची आई देखील त्याला नेहमी इशारा द्यायची आणि त्याला वॉर्निंग द्यायची की तू इकडे तिकडे जाऊ नकोस. गेलास तर चुकून जंगलामधून एखादा हिंस्र प्राणी जर आला तर तो तुला खाऊन टाकेल, मारून टाकेल आणि आम्हाला समजणार नाही. म्हणून तू इकडे तिकडे जाऊ नकोस, आज्ञा पालन कर, आमच्यामध्ये राहा, सुरक्षित राहशील. आणि अशा प्रकारे ह्या छोट्या मेंढराला वारंवार इशारा देत असे. या ठिकाणी आपण पाहतो, या चित्रामध्ये आपण पाहतो हे छोटंसं मेंढरू स्नोवी त्याचं नाव आहे. हे नेहमी उड्या मारायचं, इकडं जायचं, तिकडं जायचं, तिकडचं गवत खायचं, तिकडचं गवत खायचं. म्हणून मेंढपाळ त्याला वारंवार आज्ञा देतो की इकडं तिकडं जायचं नाही. एकदा असंच होतं, मेंढपाळ आपली सर्व आता 100 मेंढरं झालेली आहेत. 99 आधी होती आणि छोट्या मेंढराला धरून 100 मेंढरं त्यांना घेऊन तो बाहेर जातो. म्हणतो आज आपल्याला दूर जायचं आहे, जंगलाच्या जवळ जायचं आहे आणि त्या ठिकाणी खूप सुंदर गवत आहे तुम्हाला खाण्यासाठी. पण एक नियम आहे, कोणीही समूह सोडून किंवा एकमेकांना सोडून एकटं पुढं इकडं तिकडं जायचं नाही. आणि मग हा जो छोटा मेंढरू असतो स्नोवी, त्याला देखील सांगण्यात येतो. धनगर त्याला इशारा देतो, वॉर्निंग देतो, त्याला आज्ञा देतो, स्नोवी इकडं तिकडं उड्या मारायचं नाही, जायचं नाही, जंगलामध्ये एकटं घुसायचं नाही, सर्वांबरोबर राहायचं. स्नोवी म्हणतो हो हो हो, मी तुमचं ऐकेन. आणि ज्यावेळेस थोड्या वेळानं स्नोवीला असं वाटतं कशाला सर्वांबरोबर असावं, सर्वांबरोबर हे गवत का खावं, थोडंसं पुढं जावं. आणि त्याला ते सुंदरसं गवत दिसतं. हळूहळू तो जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये असलेले ते गवत तो खाऊ लागतो. तो विसरून जातो की त्याची आई आणि धनगर हे सर्व बाकीचे मेंढरं मागं राहिलेले आहेत, दूर राहिलेले आहेत. तो एकटा त्या ठिकाणी चरत आहे, गवत खात आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जंगलामध्ये काय असतं? हिंस्र प्राणी असतात आणि त्या प्राण्यापैकी एक प्राणी तुम्ही या ठिकाणी पाहता.
सिंह हा वन्य प्राणी, त्याला वास येतो. आपल्या जंगलामध्ये एक सुंदरसे एक मेंढरू चालत आहे आणि त्या दिशेने तो येतो. त्याच्या मागून मागून हळूच चालत येतो, त्याच्यावर झडप मारून त्याला खाण्यासाठी, त्याला मारून टाकण्यासाठी. पण ह्या मेंढराला, स्नोवीला माहित नसतं, जेव्हा हा सिंह त्याच्या खूप जवळ येतो त्यावेळेस त्याला चाहूल लागते. त्याला समजतं कोणीतरी माझ्या मागे येत आहे आणि म्हणून हा स्नोवी त्याला पाहून जोराने थुंक ठोकतो. पळून जातो तो जंगलाच्या बाहेर, आईकडे जातो आणि त्या दिवशी तो वाचतो. सिंह त्याला काही करू शकत नाही. सिंह पळून जातो जंगलामध्ये. तुम्हाला माहिती आहे का, धनगर देखील तो मेंढपाळ त्या स्नोवीच्या मागे मागे येत असतो आणि मेंढपाळाची नजर असते त्या स्नोवीकडे. आणि ज्यावेळेस हा मेंढपाळ पाहतो की मोठा सिंह त्याच्या मागे येत आहे, मेंढपाळ दगड उचलून त्याच्या दिशेने फिरकावतो. सिंहाला तो दगड लागतो. सिंहाला समजतं कोणीतरी इकडे आहे, मनुष्य प्राणी आहे. सिंह पळून जातो. त्या दिवशी स्नोवी वाचला, कारण मेंढपाळ त्या ठिकाणी होता. लेकरांनो, या ठिकाणी आपण पाहतो हा स्नोवी पळत पळत आपल्या आईकडे येतो आणि आईला बिलगून त्याच्या त्या धापा तो टाकत असतो आणि आईला समजतं हा कुठून तरी दूर पळत आलेला आहे. आई त्याला विचारते, काय रे स्नोवी, कुठून आलास, एवढा का घाबरलेला दिसतोयस? आणि स्नोवी त्याला सांगतो की होय, त्या जंगलामध्ये माझ्या मागे कोणीतरी लागलं होतं. आणि मग आई त्याला इशारा देते, त्याला सांगते, बघ आज तू वाचलास. इतक्यात धनगर त्या ठिकाणी येतो, तो मेंढपाळ त्या ठिकाणी येतो आणि तो त्याला काठी दाखवतो आणि त्याला म्हणतो की स्नोवी, आज तू वाचलास कारण मी त्या ठिकाणी होतो. मी त्या सिंहाला पाहिलं आणि त्याला दगड मारला, सिंह पळून गेला, तू वाचलास. त्या ठिकाणी पहा की जर आपण आज्ञापालन करतो तर आपण सुरक्षित राहतो, आज्ञापालन केलं नाही तर संकटात येतो. ह्यावेळेस आपण पाहतो की हा स्नोवी खरोखर संकटात होता, परंतु मेंढपाळामुळे तो वाचला. अशा प्रकारे जसं जसं हा स्नोवी मोठा होत आहे तसं तसं त्याचे जो गुणधर्म आहे आज्ञा मोडण्याचा, हा देखील गुणधर्म वाढत आहे. लेकरांनो, आमच्या जीवनामध्ये कितीतरी वेळेस जसे जसे आम्ही मोठे होतो, आमच्या जीवनामध्ये काही चुका, काही मिस्टेक्स, काही पाप आम्ही करू लागतो आणि त्याच्यामध्ये आमची वाढ देखील होते. जशी शरीराने वाढ होते तशी आमच्या चुकीच्या गोष्टीमध्ये वाढ होते, आज्ञा मोडण्यामध्ये वाढ होते. आणि वेळोवेळी आपल्याला आई वडील आणि शिक्षक वर्ग आणि इव्हन परमेश्वर देव आपल्याला सांगतो की हे करू नको आणि असं करू नकोस, जाऊ नकोस. या ठिकाणी आपण पाहतो एके दिवशी काय होतं, हा मेंढपाळ 100 मेंढर घेऊन त्यांची मोजणी करतो. 100 आहे ते पाहतो आणि त्यांना सर्वांना डोंगराजवळ चढण्यासाठी नेतो. त्या दिवशी सकाळीच तो त्या मेंढरांना म्हणतो की सर्वांनी एकत्र राहायचं आहे. आज आपण दूर जाणार आहोत, आज आपण डोंगराजवळ जाणार आहोत. त्या ठिकाणी खूप सुंदरसं गवत आहे आणि कोणीही एकमेकांना सोडून जायचं नाही. परंतु त्या ठिकाणी तो त्या स्नोवीला देखील इशारा देतो, आज्ञा देतो, स्नोवी, आज तू अजिबात इकडे तिकडे जायचं नाही, फिरायचं नाही, एकटं पुढे जायचं नाही, सर्वांबरोबर राहायचं आहे. आणि तसं तू करशील तर तू सुरक्षित राहशील. स्नोवी हो हो म्हणतो. परंतु आता तो मोठा झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की मला समजतं, कोणी मला सांगण्याची गरज नाही, कोणी मला शिकवायची गरज नाही, मला माझी जबाबदारी घेऊ शकतो मी. असं म्हटल्यानंतर हे सर्व जंगलाकडे जातात, त्या डोंगराजवळ जातात, चढू लागतात आणि खूप सुंदर गवत त्या ठिकाणी आहे. सर्व मेंढर चढू लागतात, एकत्र आहेत. परंतु हळूच ह्या स्नोवीचा जुना स्वभाव जागृत होतो. त्याला असं वाटतं का सर्वांबरोबर आपण इथंच राहावं, का इकडचंच गवत खावं, थोडं पुढं चांगलं गवत आहे, इथे सुंदर गवत आहे. म्हणून तो हळूहळू पुढे जाऊ लागतो. तो विसरून जातो, आज्ञा विसरतो, जाऊ नको म्हणून. परंतु तो पुढे जाऊ लागतो, तिकडचं गवत खाऊ लागतो, त्याला ते आवडतं. आणखी तो पुढे जातो. हळूहळू ह्या चित्रामध्ये आपण पाहतो तो एका डोंगरावर चढतो, डोंगरावरचं गवत खाऊ लागतो. त्याला खूप मजा येत असते, त्याला आवडतं ते. आमच्या जीवनामध्ये या जगाचं सुख, जगाचा मोहपाह, जगाच्या गोष्टी आम्हाला आनंद देतात, तात्पुरता बरं वाटतं, चांगलं आहे आणि आम्ही त्याचा उपभोग घेऊ लागतो. हळूहळू त्यामध्ये सरसावतो, पुढे जातो. परंतु पुढचा धोका आम्हाला समजत नाही. थोड्या वेळानं दुपारचे 3-3:30 वाजतात. हळूहळू त्या डोंगरावर बर्फाचे बारीक बारीक कण पडू लागतात आणि कण पडू लागल्यानंतर त्या स्नोवीला समजतं की या ठिकाणी आता धोका आहे, बर्फ पडत आहे. आणि मग त्याला समजतं की अरे मी एकटाच इथे आहे, मला घरी जावं लागणार. आणि म्हणून तो त्या ठिकाणी रस्ता शोधू लागतो, घरी जायचा, पुन्हा परतण्याचा रस्ता तो त्या डोंगरावरून शोधू लागतो. तो रस्ता हरवून बसतो, त्याला समजत नाही की मी इथं वर कसा आलो. तो या इकडे जा, तिकडे जा,
ओरडतो तो, ब्या म्हणतो, आईला हाक मारतो, धनगराला हाक मारतो, त्याला त्याचा परतीचा रस्ता समजत नाही. दरी जवळ येतो, एका कण्याजवळ येतो, तिथून तो वरून खाली बघतो की त्या ठिकाणी सर्व त्याची मेंढरं चरत आहेत, गवत खात आहे. तो हाका मारतो, ब्या ब्या करतो, पण कोणी त्याचा आवाज ऐकत नाही. आता मोठ्या संकटात तो आलेला आहे, कोणीच त्याच्या जवळ नाहीये. आता कसं काय करणार? या ठिकाणी आपण पाहतो की तो आवाज देत असताना डोंगरावर संपूर्ण रीतीने बर्फ पडलेला आहे, बर्फ साचलेला आहे, बर्फ पडत आहे, साचत आहे, आणि चुकून तो आवाज देत असताना त्याचा पाय निसटला आणि तो खाली पडला त्या दरीमध्ये. परंतु सुदैवानं तो वाचला. कारण ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहता एक काटेरी झाड त्या ठिकाणी दिसत आहे. ह्या काटेरी झाडामध्ये तो अटकतो, त्या ठिकाणी काट्यामध्ये तो अडकून पडतो. ते काटे त्याच्या शरीरात घुसतात आणि ते त्याला फार रक्तबंबाळ करतात. तो ओरडतो जोराने, बॅ करतो, आईला हाक मारतो, धनगराला हाक मारतो, पण कोणीच त्याच्या जवळ नाही. फार मोठ्या संकटात आज तो आलेला आहे आणि ते पण डोंगरावर आहे. परंतु सुदैवानं तो खाली आपटण्यापासून वाचतो आणि आता त्याच ठिकाणी तो ओरडत ओरडत अडकून बसलेला आहे. खाली काय होते या ठिकाणी मेंढपाळाला माहित नसतं, त्याच्या आईला, त्या सुनोईच्या आईला माहित नसतं काय झालेलं आहे. ते सर्वजण घरी निघण्यास निघतात. संध्याकाळी 4-4:30 वाजलेले आहे. मेंढपाळ म्हणतो, चला माझ्या मागे मागे चला घरी. घरी जातात. मेंढपाळ नेहमीप्रमाणे त्यांची मोजणी करतो आणि तो मोजत असताना त्याला माहित असतं सकाळी मी 100 मेंढरं घेतली होती. आणि जसं जसं तो मोजतो, शेवटी 95, 96, 97, 98 आणि 99 असं बघल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की एक कमी आहे. पुन्हा तो मोजतो, पुन्हा 99 मेंढरं त्याला तिथे सापडतात. आणि मग तो विचार करतो, आता काहीतरी गडबड आहे. एक मेंढरू कुठे गेलं? त्या सर्व मेंढरामध्ये तो शोध घेतो, कोणतं मेंढरू कमी आहे, कोणतं मेंढरू हरवलेलं आहे. त्याला समजतं त्याचं आवडतं स्नोवी हे मेंढरू दिसत नाही. त्याला खूप वाईट वाटतं. तो तर सर्व मेंढरांना एका ठिकाणी ठेवतो आणि त्या मेंढरांना त्या ठिकाणी ठेवून तो आपल्या शेजारच्या मेंढपाळांकडे, त्याचे जे मित्र असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारतो, माझं मेंढरू आलं काय? ते म्हणतात नाही. दुसऱ्या एका मेंढपाळाकडे जाऊन त्यांनाही विचारतो, अहो माझं मेंढरू स्नोवी नावाचं आहे, पांढरं शुभ्र, तुमच्याकडे आले का? ते म्हणतात नाही, आमच्याकडे चुकूनही आलं नाही, आलं असतं तर आम्ही तुला दिलं असतं. तिसऱ्याकडे जातो, तिसऱ्या मेंढपाळाकडे, त्यालाही विचारतो, अहो माझं मेंढरू चुकून तुमच्याकडे आले का? तो तिसराही म्हणतो नाही, आमच्याकडे आलं नाही, आलं असतं तर तुला दिलं असतं ना, तर रात्रीची वेळ आहे आणि तू कुठे जाऊ नको शोधायला, तर तू स्वतः हरवून बसशील. तो म्हटला नाही, ते माझं आवडतं मेंढरू आहे, माझं खूप त्याच्यावर प्रेम आहे, मी त्याला शोधणारच. पुन्हा तो आपल्या मेंढवाड्याकडे येतो, कंदील घेतो, मोठी आकडी घेतो, अंगावर सुंदरसा कोट चढवतो आणि सर्व 99 मेंढरांना तो बंदिस्त करतो, दरवाजा बंद करतो आणि त्या एका मेंढराला शोधण्यासाठी तो बाहेर पडतो. रात्रीची वेळ आहे, गार वारे वाहत आहे, बर्फ पडत आहे, सर्वत्र थंड वातावरण आहे आणि तो एकटा त्या जंगलाच्या दिशेने जात आहे, ओरडत आहे, स्नोवी स्नोवी. कुठेतरी स्नोवी त्याला सापडेल म्हणून स्नोवी सापडत नाही. पुढे पुढे जातो, डोंगराजवळ जातो, ज्या ठिकाणी सकाळी ते सर्व चरत असतात त्या ठिकाणी तो हाका मारायला सुरुवात करतो, स्नोवी. स्नोवी कुठे दिसत नाही. मग तो विचार करतो, चुकून एखाद्या वेळेस डोंगरावर चढला नसेल, म्हणून तो हळूहळू डोंगरावर चढू लागतो. बर्फ आहे तरी पण तो प्रयत्न करत करत वर चढतो आणि तिथून तो हाक मारतो, स्नोवी. आणि स्नोवीला त्याची हाक ऐकली येते. स्नोवी त्याला दुजवा येतो, आणि जेव्हा तो गॅ आवाज मेंढपाळाकडे येतो, मेंढपाळाला समजते इथेच कुठेतरी तो आहे. मेंढपाळ त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये शोधू लागतो आणि वरून तो खाली बघतो तर त्या ठिकाणी त्या झुडपामध्ये, काटेरी झुडपामध्ये हा स्नोवी पडलेला आहे. रक्तबंबाळ अवस्थेने त्याला दिसतो. कसं बसं हा मेंढपाळ आपल्या आकडीनं त्याला उचलून बाहेर काढतो. हा रक्तबंबाळ असलेला असा हा स्नोवी, त्याला तो जवळ करतो, त्याचे मुके घेतो, त्याला आनंद वाटतो की माझा स्नोवी सापडला, माझं मेंढरू सापडलं. त्याचे सर्व रक्ताने डाग पुसतो आणि त्याला आपल्या कोटाच्या आत लपवून त्याला पुन्हा माघारी आणतो. ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहता हा मेंढपाळ ज्याने सुंदरसा कोट घातलेला आहे, आपल्या छातीवर ओराजवळ घेऊन त्या मेंढराला घेऊन, त्या स्नोवीला घेऊन घरी परतत आहे. परतत असताना रस्त्यावर पूर्णपणे बर्फ पडलेला आहे, बर्फ साचलेला आहे आणि त्या बर्फामध्ये चुकून ह्या मेंढपाळाला दगड दिसत नाही, छोटासा दगड असतो, ठेच लागती. हा मेंढपाळ त्या बर्फामध्ये पडून राहतो. त्याला ठेच लागल्यामुळे तो पडतो आणि त्याला उठताच येत नाही. त्याचे हात पाय सर्व गारटलेले असतात आणि त्याच्या अंगावरही बर्फ पडत असतो आणि मेंढरू त्याच्या छातीजवळ असते. रात्रभर तो बर्फामध्ये पडून राहतो. सकाळ होते
दुसऱ्या दिवशी त्याचे जे मित्र असतात मेंढपाळ, ते आपापली मेंढरं घेऊन बाहेर निघतात चरण्यासाठी आणि ते म्हणतात काल रात्री आपल्या जवळ आपला मित्र आला होता विचारपूस करण्यासाठी, आपली मेंढरं कुठं, त्याचं मेंढरू हरवलेलं होतं स्नोवी नावाचं. आणि ते म्हटले हो, आम्ही त्याला सांगितलं तू जाऊ नकोस, तो दिसत नाही कुठे, त्याची मेंढरं पहा इथे ओरडत आहे. असं म्हणून ते तिघही आपापली मेंढरं घेऊन चरण्यास जातात. रस्त्यामध्ये ते पाहतात की त्या बर्फामध्ये काहीतरी त्यांना दिसतं, कोणीतरी झोपलाय. आणि ते पाहतात, जवळ जाऊन तो आपलाच मित्र आहे. ते बर्फ उकरून काढतात, पाहतात हा थंडगार पडलेला आहे. त्याला ते उचलतात आणि बाजूला ठेवतात. पाहतात तर तो मरण पावलेला आहे. रात्रीच त्या बर्फामध्ये पडून त्या गारठ्यामध्ये हा मेंढपाळ मरण पावतो. परंतु त्याच्या छातीतून एक त्या कोटामध्ये अडकलेलं ते मेंढरू स्नोई हळूच उडी मारून बाहेर पळू लागतं, उड्या मारू लागतं. आणि मग त्यांना असं समजतं त्या मेंढपाळाला की मेंढरू सापडलेलं आहे, मेंढरू वाचलं. परंतु त्याला वाचवण्यामध्ये मेंढपाळ मृत्युमुखी पडला. लेकरांनो, तुमच्या माझ्या जीवनामध्ये असंच आहे. आम्ही ह्या पापामध्ये, पापाच्या ह्या दरीमध्ये आम्ही खोल इकडं तिकडं जातो, चुका करतो, आज्ञा पालन करत नाही, देवाची आई वडिलांची आज्ञा मोडतो आणि हरून बसतो, दूर जातो. परंतु मेंढपाळ म्हणजे येशू तुमचा माझा शोध घेत आम्ही कुठं हरवलेलो आहोत, कुठं पडलेलो आहोत, कुठं रक्तबंबाळ आहोत, कुठं दुःखी आहोत, त्या ठिकाणी तो येतो आणि येशू आम्हाला उचलून आपल्या घरी आणतो. परंतु हे करत असताना पवित्र शास्त्र सांगतं येशू स्वर्ग सोडून या जगामध्ये आला आणि त्याने आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर आपला प्राण दिला. पवित्र शास्त्र सांगतं येशू तुमच्यासाठी माझ्यासाठी मरण पावला आणि त्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. येशू तुमच्यावर प्रीती करत आहे मुलांनो. लेकरांनो, येशूचं खूप मोठं प्रेम आहे. पवित्र शास्त्रामध्ये येशू म्हणतात मी माझा प्राण मेंढरांसाठी देतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे. चला आज आपण त्याला आपलं जीवन देऊया, नव्यानं आपलं जीवन त्याला समर्पित करूया. आणि ह्या प्रार्थनेद्वारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आज प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून, प्रभू म्हणून हृदयामध्ये आमंत्रित करू इच्छिता काय? मी तुमच्या बरोबर प्रार्थना करतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की आजचा दिवस ही वेळ तो खरोखर प्रेमळ मेंढपाळ प्रभू येशू त्याला आपल्या हृदयामध्ये स्थान द्यावं, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुष्कळशा चुका केल्या असेल, आज्ञा मोडली असेल, देवापासून दूर भटकत असाल, देवापासून दूर गेले असाल, तरी घाबरण्याचं कारण आहे. आज येशू तुम्हाला बोलवत आहे, तो तुमच्या जवळ आलेला आहे. या आपलं अंतःकरण उघडं करूया. येशूला म्हणून येशू तू माझ्या हृदयामध्ये माझी क्षमा कर. आपण डोळे बंद करूया. ही प्रार्थना मी मोठ्याने म्हणतो, माझ्या मागे मागे तुम्ही म्हणू शकता. स्वर्गीय बापा, मला तुझी गरज आहे. मी माझ्या हृदयाचे दरवाजे उघडतो. येशू तुला माझा प्रभू आणि तारणहार म्हणून स्वीकार करीतो. माझ्या हृदयात ये. माझ्या पापांची, चुकांची, अपराधांची क्षमा कर. आज्ञा मी मोडल्यात, तुझ्या विरुद्ध मी वागलोय, मला क्षमा कर. मला शांती व आनंद दे. तू माझ्यावर प्रीती करतोस, मी तुझे आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. लेकरांनो, ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल आणि येशू ख्रिस्ताला जर तुम्ही आपल्या हृदयात आज प्रभू आणि तारणारा म्हणून जर स्वीकारला असेल, तर प्रभूची स्तुती असो. तुम्ही जरूर तुमचा निर्णय अमितला किंवा शीतलला कळवा. आम्ही सर्वजण तुमच्यासाठी प्रार्थना करू. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देवो. गॉड ब्लेस. मुलांनो, आता आपण आपल्या मोस्ट अवॉइडेड प्रोग्राम कडे जाऊया, तो म्हणजे टॅलेंट शो. देन ओव्हर टू किड्स नाउ. अँड सलाम रेझिंग बर्ड्स. तर आज आपण आपला टॅलेंट शो रिलीज करणार आहोत. फ्रेंड्स, तर आजच्या शो मध्ये आपण सिंगिंग, डान्स, मिमिक्री, कॉमेडी आणि आपण खूप सारं करणार आहोत. तो बेटर नॉट टू वेस्ट टाइम, लेट्स स्टार्ट आवर शो. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का मला सगळ्यात जास्त काय आवडतं? मला सगळ्यात जास्त डान्स करायला आवडतं. आणि आपण आपल्या टॅलेंट शोची सुरुवात एका डान्सने करणार आहोत. आणि बघूया ही छोटीशी क्यूट मुलगी कोण आहे ते. सो लेट्स वेलकम पर्सिस वानखेडे फ्रॉम अकोला. चल पड़े यीशु के पास.
पड़े हम चल पड़े यीशु के पास चल पड़े हम चल पड़े यीशु के पास वही रास्ता स्वर्ग का वही रास्ता स्वर्ग का रोक सके ना कोई तोड़ सके ना कोई नाता हमारा उससे हम उसके बेटा बेटी रोक सके ना कोई तोड़ सके ना कोई नाता हमारा उससे हम उसके बेटा बेटी वही रास्ता स्वर्ग का वही रास्ता स्वर्ग का चल पड़े यीशु के पास चल पड़े हम चल पड़े यीशु के पास वही रास्ता स्वर्ग का वही रास्ता स्वर्ग का फ्रेंड्स, मला चार्ली चॅप्लिन बघायची खूप इच्छा होते, पण चार्ली चॅप्लिन आता येणार कसा? सो लेट्स वेलकम संजना शिरसाट फ्रॉम औरंगाबाद. फ्रेंड्स, पोयम लिहिणं किती हार्ड असतं ना, पण आपल्या सोबत एक माझा फ्रेंड आहे ज्यांनी स्वतःहून पोयम लिहिलेली आहे. सो लेट्स वेलकम स्तवन मस्के फ्रॉम औरंगाबाद. Hello everybody, my name is Tavan Maske and I am from Aurangabad and I am going to recite my poem Freedom. I saw a butterfly sitting on a flower. I didn't know what is its power. I saw a bee sitting on a tree. I like animals when they are free. But I saw a parrot in a cage, escaping it like a maze. Why do people do not like to keep animals free? That God has made us free to flee. Thank you, and I also want to thank Praising Birds that they give me this opportunity to come and recite my poem. फ्रेंड्स, देवाचं वचन सर्वात महत्वाचं आहे, कारण की पुढे फक्त वचनाचाच दुष्काळ पडणार आहे. आता आपल्या सोबत येणारे टू फ्रेंड्स, त्यांचं नाव आहे त्रिफेना आणि अल्फा, जे आपल्याला वचन बोलून दाखवतील. सो लेट्स वेलकम देम. सर्वांना आमच्याकडून प्रेमाचा सलाम. मी त्रुफेना मुझे वानखळे आणि मी अल्फा सुनील लोणारे. आज आम्ही तुम्हाला स्तोत्र 1 म्हणून दाखवणार आहे. स्तोत्र संहिता 1. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मस्ततीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही व धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे अहोरात्र मनन करतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे, जे आपल्याला हंगामी फळ देते, त्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुस्यासारखे आहे. यामुळे दुर्जन न्याय समय टिकवायचे नाही, पापी जन नीतिमानाच्या मार्गात उभे राहायचे नाही, कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवघड असतो आणि दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. आता अमेझिंग डान्स परफॉर्मन्स घेऊन येत आहे पुण्याहून
तुमची लाडकी साक्षी and पृथ्वी. So let's welcome them. अमेझिंग परफॉर्मन्स तुमच्या समोर घेऊन येत आहे समर्पण मस्के. सो लेट्स वेलकम समर्पण मस्के फ्रॉम औरंगाबाद. जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज कर हो तेरी मर्जी. ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज कर हो तेरी मर्जी. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु के संग तो जीवन में संतुष्टि है. समाप्ति हारा शैतान मेरे पापों से मुक्ति. क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मेरे पापों से मुक्ति. तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके न हमें अब तो शांति. तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके न हमें अब तो शांति. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. फ्रेंड्स, तर आता आपल्या समोर येणार आहे अ कंपोजर, अ सिंगर, अ म्युझिशियन, ऑल इन वन. सो लेट्स वेलकम हॅरास. You've been
it up. And you won't climb up, coming down. No, you won't kick down, you won't tear down, coming after me. There's no shadow you won't light up, nothing you won't climb up, coming after me. There's no wall you won't break down, you won't tear down, coming after me. Oh, the overwhelming, never-ending, reckless love of God. Oh, it chases me down, fights till I fell, leaves the 99. I couldn't earn it, I don't deserve it. Still, you gave yourself away. Oh, the overwhelming, never-ending, reckless love of God. Oh, the overwhelming, never-ending, reckless love of God. आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे शेवटची प्रार्थना आणि देवाचा आशीर्वाद. यावेळेस मी विनंती करतो रेव्हरंड निलेश अगमकर पाळक साहेबांना, ते शेवटची प्रार्थना करतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. रेव्हरंड निलेश अगमकर हे बेथेल सेव्हर्स अलायन्स चर्च येथे देवाची सेवा करत आहे. तर पाळक साहेब आपल्याला आशीर्वाद देतील. यावेळेस आपण प्रार्थना करूया प्रियांनो. जे वचन देवाच्या सेवकाने आपल्याला दिलेलं आहे आणि विशेष करून आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं देवाच्या सेवकाने जे वचन सांगितलेलं आहे त्या वचनाबद्दल आपण प्रभूला धन्यवाद करूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय महान आमच्या थोड पवित्र जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो प्रभुदेवा. आज ऑगस्ट महिन्याचा हा 15वा दिवस, ओ स्वतंत्र दिनाचा दिवस तो आमच्या जीवनामध्ये दिला प्रभू, धन्यवाद. परमेश्वर पिता, आज परमेश्वर पिता आम्ही प्रार्थना करतो प्रभू, ज्या ठिकठिकाणी परमेश्वर पिता तुझी भक्ती आराधना झालेली असतात प्रभू, आणि आजच्या युट्यूबच्या माध्यमाद्वारे परमेश्वर पिता या लहान लेकरांच्या कार्यक्रमाच्या द्वारे परमेश्वर पिता आज स्वतंत्र दिनाच्या दिवशी परमेश्वर पिता तू आम्हाला तुझी समुक्तीमध्ये येण्यासाठी मदत केली प्रभू, धन्यवाद. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुझ्या सेवकाबद्दल प्रभू धन्यवाद. त्यांनी दिलेल्या वचनाबद्दल, जे वचन त्यांनी आज लेकरांपर्यंत परमेश्वर पिता टेलिव्हिजनच्या द्वारे पोहोचलेलं आहे, त्या वचनाबद्दल आम्ही धन्यवाद करतो. तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो, महिमा करतो प्रभू देवा. हालेलुया. परमेश्वर पिता आज युट्यूबच्या माध्यमातून परमेश्वर पिता लहान लेकरांच्या परमेश्वर पिता लेकर परमेश्वर पिता दिलेले दान आहेत, त्या लेकरांच्या द्वारे तुझा गौरव करून घेतलेला आहे. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो प्रभू देवा. या देवाच्या सेवेबद्दल धन्यवाद करतो परमेश्वर. तुझ्या सेवकाबद्दल, त्यांनी दिलेल्या सुंदर वचनाबद्दल आणि सुरुवातीपासून तर येतपर्यंत सर्व कार्यक्रम लेकरांनी तू आशीर्वादित केले, त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो प्रभू देवा. या कार्यक्रमाचे आयोजन करणारे परमेश्वर पिता बंधू, त्यांची पत्नी, त्यांच्या परिवारासाठी आम्ही धन्यवाद करतो परमेश्वर. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुती स्तुती हो. मान, महिमा, गौरव, सन्मान तुला देतो प्रभू, तुला उंचवितो. प्रार्थना ऐकली, उपकार मानतो प्रभू देवा. प्रार्थना धन्यता मुक्तीदाता परमेश्वर ख्रिस्त याच्या नावामध्ये प्रार्थना मागितली म्हणून तू आहे. आमेन, आमेन. यावेळेस आपण प्रभूनिष्ठ प्रार्थना म्हणूया प्रियांनो, त्यानंतर आपण आशीर्वाद घेऊया. या आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि आम्हास स्पर्शता नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण आशीर्वाद घेऊया प्रियांनो. स्वर्गामध्ये असणाऱ्या आमच्या देवबापाची प्रीती, परमेश्वर ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, सुसंगती संपूर्ण लहान लेकरांवर, आजच्या संपूर्ण कार्यक्रमांवर आजपासून सुद्धा सर्व काळ अशीच राहो. आमेन. आता आपण आभार प्रदर्शनाकडे वळूया. आणि सर्वप्रथम मी देवाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहाय्य केलं, त्यांनी आपल्या सर्वांना सहाय्य केलं आणि आपण हा कार्यक्रम जो आहे तो व्यवस्थितपणे पार पाडू शकलो. म्हणून सर्वप्रथम मी देवाचे आभार मानतो. मी तुमचे देखील आभार मानतो सर्व प्रेक्षकांचे, की तुम्ही लोकांनी हा कार्यक्रम पाहिला आणि ज्या पद्धतीने तुम्ही या चॅनलवर तुम्ही नेहमी असतात, तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देतात. मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि तिन्ही पालकांचे आभार मानतो. पास्टर जॉय स्टीव्हनसन, त्याच्यानंतर पास्टर प्रकाश गद्रे आणि रेव्हरंड निलेश अगमकर, या तिन्ही देवाच्या सेवकांनी वेळात वेळ काढून आणि खूप परिश्रम घेऊन जे त्यांनी इथं सहभाग घेतला, त्यांनी व्हिडिओ शूट केलं, त्याच्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचे आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी, की इथं शूटिंग करणं ही सोपी गोष्ट नाही.
त्याच्यामध्ये खूप ह्याच्यामध्ये एफर्ट्स लागतात आणि ह्या एफर्ट्समध्ये तिन्ही पाळतींबाई त्यांनी पवार साहेबांना चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलं. मी त्याचे देखील आभार मानतो. त्यांच्या कुटुंबाचे मी मनापासून आभार मानतो. त्याच्यानंतर आमच्या पूर्ण टीम जी ह्याच्यामध्ये लागलेली आहे, एडिटिंगपासून शूटिंगपासून इतर सर्व गोष्टींमध्ये त्या सगळ्यांनी मदत केली. त्याच्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या लेकरांचे आभार मानतो की सर्व लेकरं जे ह्याच्यामध्ये सहभागी झालेत, ज्यांनी त्यांचा वेळ दिला, त्यांनी ह्याच्यामध्ये डान्स केला, वेगवेगळ्या टॅलेंट शो केले. मी त्यांचे मनापासून आणि त्यांच्या पालकांचे मनापासून आभार मानतो. Friends, stay safe in the word of God. And wish you very happy Independence Day. Bye Bye bye. bye.